सुनीचा आज मूड चांगला वाटते बे. आज चांगलं चांगलं वाटून राहिलं. आनंदात दिसून राहिली, चेहरा आनंदात दिसून राहिला. उठली लवकर आणि आली म्हटलं इकडे स्वयंपाक खोलीत कामं करायले. करू नाश्त्याले मला समजून नाही राहिलं. आता अभिजीसाठी मी चांगलं काहीतरी नाश्त्याला करतो. ते 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 आता मस्त नाश्त्याला तुम्ही आज काय काय करू त्याच्या आवडीचं. लय गरम गरम पोहे करतो मस्त, त्याच्यात शेव घेऊ टाकून देतो त्याइले. त्याच्या आवडीचे करतो आज चांगले करून देतो. बसून बाई काय काय विचार करू राहिली. नाही आज अभिजी घरी आहे ना, तर त्याच्यासाठी म्हटलं मस्तपैकी चांगला नाश्ता बनवतो म्हटलं त्याच्या आवडीचा. आणि घरी यायचं रात्री म्हटलं त्याच्या आवडीची अप्पी बनवतो म्हटलं मी. तर आता डायगी टाकाव बा असं माझा विचार होता. आई आज होईल का आई, इन्स्टंट होईल का? आता 8 वाजायचेच आहे ना. मस्तपैकी लवकर मूर टाकून घे आणि उन्हात ठेवून दे. आणि चांगली होऊ दे जराशी. गरम पाण्यात टाक लवकर झालं पाहिजे म्हणून. आणि त्याच्यात मग वरतं नेऊन ठेव आणि तसं उन्हायचं लवकर होते. नाही मग तसंच करतो मी. अभिजीसाठी आज अभिजीच्या आवडीचेच अप्पेच बनवतो मस्तपैकी. आपण देतो कोमलला काढून द्यायला लावतो. कोमल देतेच मला काढून. रात्री मस्त आम्ही दोघे अप्पे करतो दोघी मिळून. नाही दोघी मिळून नाही, मी एकटीच करतो, माझ्या हातानंच करतो आज. वाटते बाई सगळं बरोबर. आता बोलून राहिले ते आज अभिजी करून राहिली ना. नाही तर बोले नाही त्याच्यासोबत. झालं वाटते चांगलं, जाऊ दे बाई, झालं ना, हे लय महत्वाचं आहे. मा पोराचा संसार असाच चांगला होऊ दे देवा, चांगला होऊ दे. विचारू का हिले काय आज कसं काय तो मूड चांगलं झालं म्हणून. पोरा काली फेकून दिले रे. कांदे फेकले वल्लो बदमाश आहे. असं खा सांड उबड सारं करतच राहते. मल्ला श्री बदमाश आहे बा तू. आण बरते जाय कांदा मापाशी आण. तिकडे नको बसू, आण इकडे मापाशी. घे आजी घे. हुशार समजते. आण म्हटलं तर आणलं, दिलं अधिक घे म्हणते म्हणा तू. उश्री तिकडे नको जाऊ, सारा घर फिरू नको, भांडे फेकपाक करतो तू. काय लोयन घेतो निसता, कपडे मऊन ठेवतो सारे. ते करणं असू ना मासू काहीच नाही, कुत्र्याची सासू. समजलं रे तुले. हसून राहिला, दात काढून राहिला. अजून ने चल आपण बाहेर जाऊ. भूर चाल म्हटलं बरं आला आणि अंगाली चिपकला. बोर आजी बोर दिवस आहे भूर काय. आज उघडला बापरे. आज तर ताई तर लवकरच काम करून राहिल्या. बाई माझे पोहे झालेच आहे आता. बस आता वापरू देतो आणि बस. ताई मी नाश्त्याला करतो ना, तुम्ही इकडे हो ना ताई. काय ठेवलं तुम्ही कढईत? पण मी पोहे केले, सर्वांसाठीच केले, काही दुसरं नाही ठेवलं. आजच्या दिवस तू काही करू नको, मीच केले. ताई आज काय कोणासाठी केले पोहे? आमच्यासाठी केले का पोहे? छान दिसून राहिला. भाऊजीसाठी केले वाटते. आज भाऊजी घरी आहे ना, रविवार आहे म्हणून केले वाटते तुम्ही. हो तुझ्या भाऊजीसाठीच बनवले आज. जिने गिफ्ट वगैरे दिलं वाटते तुम्हाला काहीतरी. खुश वाटून राहिल्या तुम्ही. तसंच समज तू, काहीतरी तसंच समज. मी म्हटलं कोमल त्याचं टाकलं आहे तर तू काढून घेशील म्हटलं 4 वाजता. मी आता टाकून दिलं. फक्त तेवढं काम कर जण, उन्हीत नेऊन ठेवजो 4 वाजता थोडीशी. बापरे आज तर सगळं दादाच्याच आवडीचं आहे. काय विशेष आहे? दादाचा वाढदिवस वगैरे आहे का? असंच केलं मी. जाऊ दे तू. मी अभिजीला म्हटलं जरा पोहे काढून देते आणि घेऊन जाते मी त्यांच्यासाठी. आणि तू म्हटलं सगळ्यांना पोहे देऊन दे. हो ना ताई मी देते ना. तुम्ही घेऊन जा अभिजी दादासाठी आणि मी सगळ्यांना देऊन देते. भाऊ आहे का घरी? शांभाऊला देऊन देजो. मूड आज मस्त दिसून राहिलं. नाही तर शांभाऊ म्हणून राहिले आज. मूड चांगला दिसून राहिलं. राहू म्हणलं चांगल्या वाटते अशा राहिल्या म्हणजे. नाही तर बातच वचकावते. आज चांगला आहे मूड. कोमल आपण ब्लाऊज नेऊन टाकले होते, ते ब्लाऊज घ्यायला चालशील का मग आज? आणि तिकडेच मी तुला एखादी पार्टी वगैरे देईन, चालशील का? आपण मस्तपैकी पाणीपुरी वगैरे खाऊ तिकडे. मला काय तुम्ही पार्टी देत असेल तुम्ही कधी यायला तयार आहे. आपले ब्लाऊज शिकून झाले असेल, चला जा. साडी घालशील का? खूप छान आहे माझीवाली साडी, घालशील का आज तू ती? हो तुम्ही द्यान तर घालेलच ना मी. देऊन द्याल कोणती साडी आहे तर मग ती घालन मी. माझं ब्लाऊज म्हटलं त्यात तुमचं ब्लाऊज तर होईल नाही ताई मला. तर म्हटलं माझं ब्लाऊजही मॅच झालं पाहिजे ना. आहे ना एक कॉन्ट्रास्ट ब्लाऊज, तेच घालतो त्याच्यावर, खूप छान दिसते. तू सगळ्यांसाठी घेऊन घे आणि मी नेऊन देते अभिजीला. हो ताई नेऊन द्या तुम्ही. बापरे आज माझ्या रिक्रूट रे मला ताईला साडी वगैरे घाल म्हणते. बापरे आज दिवस चांगला निघाला. पण काही असं दिवसानं आज माझ्यासोबत एवढ्या प्रेमानं मला लयच आनंद वाटून राहिला. आज मला खरंच चांगलं वाटून राहिलं ह्या अशा वागल्या तर.
माझी वाट पाहू नको, तू खाऊन घे का, गरम गरम खा. मग ते थंड झाले म्हणजे गोड लागत नाही. मी खाते, मी गरम करन थोडेसे माझ्यासाठी. मी एकटीच खाऊ का? श्रीला आई घेऊन बाहेर गेल्या तर आई नाही आहे, मी एकटी कशी खाऊ? तुम्ही या, तुमच्यासोबत खाते मी. भाऊजी सोबत खा. काय होते, असं काही नाही, मी आहे सोबत आईला. खाऊन घे तू, अशी नको करू, थंड होते, चांगले नाही लागत. मग आता गरम गरमच छान लागते, खाऊन घे. बाई, मी ताईच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम बघितलं. मला आज खूपच चांगलं वाटून राहिलं. अशाच ताई राहू म्हटलं माझ्यासोबत, म्हणजे मग खूप आपल्या आमच्या घरात मैत्रीचं वातावरण राहील. आमच्या दोघीचं असं पटलं ना तर किती आनंदमय राहील. मलाही चांगलं वाटतं ना असं राहिलं म्हणजे. ह्या तरी मी तर माझ्यासोबत बोलत नाही. मी चाललोच जातो आज बाहेर, मित्रांसोबतच चाललो जातो फिरायला. निदान गमतं तरी. म्हणत होता बोलन म्हणून वहिनी, पण आधी काही बोलली नाही. आधी काही तिच्या मनातला राग गेलाच नाही. स्वतःहून तर तिला बोललंच नाही. प्रेम आहे म्हणून मीच नेहमी तिला माफी मागतो. तिचं कसं जसं माझ्यावर प्रेमच नाही अशी करते ती. हो अभिजी. बापरे, आता नाव घेतलं माझंही ना. काय वाटते, झालं वाटते हिचं पॅचअप करून ते वाटते माझ्यासोबत बोलते. पण आता मी भाव खातो ना, मीच कशाला आता तिचं ऐकतो. मी भाव खातो. तिलाही आता मी महसूस करतो की मामा माझ्यासोबत बोलली नाही, तिचं कसं वाटत होतं मला. मी आता तिच्यासारखं हेकड वागतो. मी तिच्यासोबत बोलत नाही. हे मी स्वतःला कंट्रोल करतो. आता तिने किती काही बोलायचा प्रयत्न केला, माझं मन किती पिघललं तरी मी तिच्यासोबत बोलतच नाही आता. नाही, आता मी स्वतःला कंट्रोलच करतो यावेळेला. हो अभिजी, पोहे घे ना. मला तुझे पोहे, मी गुन्हेगार आहे ना, मी नाही घेत पोहे वगैरे. नाही, तू माझ्यासोबत नाही बोलत ना, तर राहू दे ना. आता मला पोहेही नाही पाहिजे आणि काहीच नाही पाहिजे. घे ना. हो, माझं चुकलं ना. मी तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. घे ना, चुकलं ना. मी तुमच्यासाठी स्पेशल किती छान पोहे बनवले म्हटलं, सकाळीच उठली म्हटलं, आणि तुम्ही असे करून राहिले. घे ना. हो, चांगला नाही ना, राहू दे. मला तुझ्या हातचे पोहेही नाही पाहिजे आणि काहीच नाही पाहिजे. नका करू बा तुम्ही. आता मी बोलून राहिले, तुम्ही असे करू राहिले. मला बेकार वाटते बा, तुम्ही असे नका करू. हो, तुला बेकार वाटते. मला तर खूप आनंद झाला तू माझ्यासोबत बोलत होती तेव्हा. राहू दे ना. आता तुला माझ्यासोबत न बोलून आनंद वाटते ना, तुला चांगलं जगता येतं ना, मग बोलू नको ना माझ्याशी तू आता. माझ्याकडून चूक झाली हे मी मान्य करतो ना, तरी पण तुम्ही असे करून राहिले. घ्या ना. मी एवढ्या प्रेमाने तुमच्यासाठी पोहे बनवले चांगले म्हणून, तुम्ही असे करून राहिले, घेऊन नाही राहिले. मी एवढ्या प्रेमाने तुमच्यासाठी पोहे बनवले, तुम्ही बोलून नाही राहिले. मला वाटलं होतं तुम्ही बोलणार नाही. अशाच करून म्हणून तुम्हाला माहित आहे का, तुमच्यासोबत मी बोलून नाही राहिली होती तर तुमच्यापेक्षा जास्त मन माहीत दुखून राहिलं होतं. नीता, माझ्याकडे बघ म्हटलं. मी इकडे बघ माझ्याकडे. मी नाही बघत. माझ्या डोळ्यात पाणी येऊन राहिलं. मी नाही पाहत तुमच्या इकडे. पण चांगलं नाही वाटून राहिलं आता. माझी चूक झाली, मी मान्य करू राहिली, पण तुम्ही कशाच बोलून नाही राहिले माझ्यासोबत. आता मी वागली तुमच्यासोबत म्हणून का तुम्ही तसंच वागाव का मला? असं माझ्यासोबत वागाव का तुम्ही? तुले दुःख मोठं वाटून राहिलं. मला मी कुठं ते दुःख. तू रडून पडून रडली, पण मी रडू नाही शकत होतो. आणि तुला तर माहित आहे, मी तुला किती वेळा मिनता करत होतो का माझ्यासोबत बोल. तू बोलत नव्हती. तेव्हा तर मला लय गरज होती तुझ्यावाली. तू बोलली नाही माझ्यासोबत. आणि आता तू या जागी आहे तर तुला कसं वाटते? तुला असं वाटून राहिलं का मी बोललो पाहिजे? पण मला तेव्हा असं वाटते का तू माझ्यासोबत बोलली पाहिजे. मी सगळं तुटून गेलो होतो. मला शेवटी तुला आता खरं सांगतो, मला शेवटी सगळं श्यामनं साथ दिली म्हटलं. तुला माहीत आहे का काय झालं काय नाही? मान्य करतो ना, माझं चुकलं म्हणून मी मान्य करून राहिली ना. आता माझी चूक झाली. पण आता तुम्ही बोला ना माझ्यासोबत. मला नाही गमत ना असं. तुम्ही नाही बोलले तर माझ्यासोबत मला माझे दिवस बेकार जाते. पहिलेच तर किती दिवस झाले तुम्ही माझ्यासोबत बोलून नाही राहिली, मी तुमच्यासोबत बोलून नाही राहिली. असं मला बरं नाही वाट लागून राहिलं. बोला ना, आता बोलता ना माझ्यासोबत. हो, मी तुला माफ केलं. बोल आता याच्या पुढे अशी रागवशील नको. कधी माया वाईट काळात तू सोड. मी लेकरायची शपथ घेतो तरी तू मान्य नाही करू. मी काय लेकरायची तू शपथ खोटी घेईन काय? माझ्या लेकरं होईना ते. अशी नको वागत जो. याच्या पुढे अशी कधीच नको करजो. रडत नको जो, रडू नको. मला रडली म्हणजे चांगलं नाही वाटत. तू ते मला पोहे मी खातो आता पोहे. पहिल्यांदा तुझ्या डोळ्यातलं पाणी बंद करते. आता मी तुमच्यासाठी हसली. आता घ्या पोहे खा तुम्ही. तुला सांगतो, तुला रडायचं नाही काय? आणि मला काही असलं तर तुझं सांगायचं. मी तुझ्यापासून आता कोणतीच गोष्ट लपून नाही ठेवून, आणि तू माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपून नाही ठेवायची. तुम्हाला सांगू का? आता तुम्ही म्हटलं ना लपून नाही ठेवायचे, म्हणून आता सांगून देते मी शांभाऊजीला सांगत होतो. मला का नाही तुमच्याच सारखं फसवणुकीचे फोटो येत होते. जसं तुम्हाला फसवलं होतं तसं मलाही फसवण्याचा प्रयत्न केला. तर मी शांभाऊजीला सांगितलं. मग शांभाऊजी म्हणे दादाही सोबत असंच झालं म्हणे. मग तेव्हा मला समजलं का नाही बा तुम्हालाही फसवलं म्हणून. माफ करा मला आता. हो, आता जाऊ दे. आता आपण दोघं पहिले पोहे खाऊ. तर मी एकटाच नाही का, तूही खा मी खा.